झी 24 तास एक पाऊल पुढे। मराठी माणसाचं परदेश प्रवासाचं स्वप्न पूर्ण करण्यात मोठा वाटा असलेल्या केसरी टूर्समध्ये उभी फूट पडली। कंपनीला नावारूपाला आणण्यात मोलाचं योगदान देणाऱ्या वीणा पाटील यांना केसरीमधून बाहेर पडावं लागलंय। त्यांचे भाऊ शैलेश पाटील यांची व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती झाल्यानंतर हा वाद उफाळलाय। वीणा पाटील यांना कंपनीच्या मेंटॉर म्हणून पत्रच 1 एप्रिल रोजी संचालक मंडळाच्या बैठकीत देण्यात आलं, त्यामुळे त्या नाराज झाल्या। वीणा पाटील यांच्यासह त्यांचे पती सुधीर पाटील, धाकटा भाऊ हिमांशू, भाऊजे सुनीला हे देखील केसरीतून बाहेर पडलेत। या चौघांकडे कंपनीचे 48% शेअर्स आहेत। बाहेर पडण्याचा निर्णय अत्यंत क्लेशदायक असला तरी मानसिकदृष्ट्या संबंध तुटला की ताणून धरण्यात अर्थ नाही, हे समजल्यामुळे आपण बाहेर पडल्याचं वीणा पाटील यांनी झी 24 तासला सांगितलं। मला कधीतरी असं वाटतं ह्या सगळ्याचा विचार करताना की मी मुलगी असणं हा ह्याच्यात महत्वाचा रोल आहे का या सगळ्या घडामोडींमध्ये। मला शॉक बसल्यासारखं झालं की खरंच हा जो अँगल असेल तर हे भयंकर आहे। आता मी चुकीचे शब्द वापरत नाही, पण मृत्यू आला तरी चालेल एवढं चांगल्या तऱ्हेचं काम मी करून ठेवलंय, त्यामुळे खंत कोणतीच नाहीये। त्याच्यामुळे जे काही घडतंय ते स्वीकारायचं असतं एकतर पहिल्यांदा, आणि दुसरं म्हणजे जे काही घडून गेलंय ते ब्रह्मदेवाला तरी तो रिव्हर्स करू शकत नाही। अशी एक परिस्थिती असते की जे घडलंय ते घडलंय। आता वी हॅव टू मूव्ह फॉरवर्ड। झी 24 तास एक पाऊल पुढे।